मग काल पगार झाला ना, काय जीव बिव घाल, आता खर्च कर. आज नाही यार मित्रा, नंतर कधीतरी. काय यार देवा, एवढं करू शकत नाही मित्रासाठी? खूप इच्छा आहे रे करायची, पण नाही करू शकत. कारण माहिती आहे तुला? हे कारण आहे. नको वाईट वाटून घेऊ मित्रा. मला वाटलं काल पेमेंट झालंय, असतील तुझ्याकडे पैसे. काल झाला ना पगार, हातात पैसे आले, ते पण पूर्ण 30 दिवसाची. एक पण सुट्टी नाही, गाडा नाही. अरे मग कुठे गेले पैसे? तेच तर कळत नाही यार. थोडे रूम भाड्याला दिले, थोडे लाईट बिलला, थोडे मेसला, थोडे घरी, थोडे 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 करता करता सगळे संपले रे. आता महिना कसा काढायचा? ते या मित्राकडून 200, त्या मित्राकडून 500, आणि परत पगार झाला तर त्यांचे फेडायचे. संपतो पगार. ठीक आहे रे, नको टेन्शन घेऊ. आपल्या मुलांचं असंच असतं. आणि कधी गरज पडली तर मला माग ना. मित्राला पैसे मागायची कसली लाज? वाटते यार लाज. मित्रांनाच काय, घरच्याला पण पैसे मागायला लाज वाटते. अच्छा, आईला भोबल्यात फिरलो असतो, खिसा रिकामा असता तर वाटली नसती लाज. पण सकाळच्या 6 वाजल्यापासून रात्रीचे 12 म्हणू नको, 1 म्हणू नको, राब 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 राबतो, तरी खिसा रिकामा. त्या गोष्टीची अतिशय 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 लाज वाटते. काय मित्रा, काय चाललंय? एकदम मस्त. बरं आहे सगळं? हा, येतो मी. कोणी विचारलं काय चाललं, कसं चाललं, तर बोलावंच लागतं मस्त. कारण मुलांचं आयुष्य हे असंच असतं. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या.